हॅलो एव्हरीवन. यापूर्वी आपण 12वी सायन्सचा मॅथमॅटिक्स पार्ट 1 याचा आपला पहिला चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, मॅथमॅटिकल लॉजिक. आणि मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधल्या काही बेसिक कन्सेप्ट आपण पाहिलेला होता की बाबा लॉजिक म्हणजे नेमकं काय आणि लॉजिक हा जो काही वर्ड आहे तो कुठून आलेला आहे. त्याचबरोबर सेंटेन्स आहे, टाईप्स ऑफ सेंटेन्स पाहिले, बेसिक गोष्टी होते हे आपल्या चॅप्टरमध्ये नाही आहेत. सेंटेन्सेसचे आपण टाईप्स पाहिले आणि त्याच्यानंतर स्टेटमेंटची डिफिनेशन पाहिली होती. तर पुन्हा एकदा एक रिव्हिजन करून घेऊयात की आपण काय सांगितलं मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमध्ये. तर जो काही लॉजिक हा वर्ड आलेला आहे, तर लॉजिक हा वर्ड नेमका कुठून आलेला आहे, तर हा डिराईव्ह होतोय ग्रीक वर्ड लोगस पासून. लॉजिक हा लोगस या ग्रीक वर्ड पासून डिराईव्ह झालेला आहे आणि लोगसचाच मिनिंग होता रिजन, म्हणजे आपण लॉजिक हाच रिजन असंही म्हणू शकतो. त्याच्यानंतर आपण पाहिले होते की टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. मग याच्यामधला पहिला टाईप आपण सांगितला होता डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, त्याच्यामध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स सांगितला होता. त्याच्या पुढे सेकंड टाईप सांगितला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, नंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. या प्रकारे आपण सेंटेन्सेस टाईप पाहिले आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की तुमचे सेंटेन्सेस हे स्टेटमेंट तयार होतात, परंतु प्रत्येक सेंटेन्स हा स्टेटमेंट नसणार आहे. बरोबर का? आपण असं तिथं मेन्शन केलं होतं की सेंटेन्सेस हे स्टेटमेंट असणार आहेत, परंतु सर्व सेंटेन्सेस स्टेटमेंट नसणार आहे. जसं की सर्व स्टेटमेंट घेतले तर हे सेंटेन्सेस होणार आहे. आणि याचं कारण काय सांगितलं होतं, तर त्याची मेन डेफिनेशन. तर आपण डेफिनेशन सांगितली होती की या ठिकाणी स्टेटमेंट म्हणजेच विधान कोणाला म्हणायचं, तर पहा स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. डिक्लेअर केलं पाहिजे. डिक्लेरेटिव्ह काय ते सेंटेन्स आहे, कसं आहे पण डिक्लेरेटिव्ह आहे. विच इज आयदर ट्रू, एक तर ते ट्रू असणार आहे किंवा फॉल्स असणार आहे. आणि एकाच वेळी ते ट्रू आणि नंतर कंडिशननुसार फॉल्स असं बदलणारं नाहीये. म्हणजे महत्वाचं काय याच्यामध्ये, त्या सेंटेन्सने काहीतरी डिक्लेअर केलं पाहिजे, तर त्याच आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सला आपण बोलणार आहे स्टेटमेंट. तर हे जे काही डेफिनेशन आहेत आपण पाहिल्यानंतर आता त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल आहेत ते पुन्हा डिटेलमध्ये एकदा पाहूयात. पहा आपण या ठिकाणी स्टेटमेंटची डेफिनेशन काय सांगितली. स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट सायमल्टेनियसली. बोथ नॉट सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी आता आपण पाहिलं तर ते ट्रू होते, नंतर पाहिलं तर फॉल्स होते, असं नसलं पाहिजे. एकतर परमनंटली ट्रू पाहिजे किंवा परमनंटली फॉल्स पाहिजे. अशा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सला आपण स्टेटमेंट असं बोललो. मग काही एक्झाम्पल घेतले तर पाहायच्यामधलं पहिलं एक्झाम्पल सिट डाऊन. जर का मी हा सेंटेन्स घेतला, मी काय बोललो होतो आधी की सेंटेन्सेस हे तुमचे स्टेटमेंट तयार होऊ शकतात. मग हे जे काही सेंटेन्सेस स्टेटमेंट तयार होऊ शकतं का, तर सिट डाऊन मी असं बोललो की खाली बसा. तर ज्यावेळेस आपण हा सेंटेन्स बोललो तर या सेंटेन्स मध्ये आपल्याला असं समजते का की हे खरं आहे किंवा खोटं आहे. सेंटेन्स महत्वाचा आहे बरं का, तो खाली बसेल न बसेल ते खरं खोटं आपल्याला ते नाही करायचंय. तर इथं सिट डाऊन हा जो काही सेंटेन्स आपण बोललो त्याच्यामधून आपल्याला खरं किंवा खोटं समजतंय का, म्हणजे तिथं डिक्लेअर होतंय का की आयदर ट्रू ऑर फॉल्स. हे डिक्लेअर करत नाहीये, याचा अर्थ हे तुमचं सेंटेन्स स्टेटमेंट तयार होणार नाहीये. प्लीज गिव्ह युअर पेन. जर का आपण या ठिकाणी पाहिलं तर हे स्टेटमेंट काय करतं, रिक्वेस्ट करता येतं. प्लीज जे आपण म्हणतो ना कृपया तुमचा पेन द्या, त्या ठिकाणी हे जे काही सेंटेन्स आहे ते डिक्लेअर करत नाही की याच्यामध्ये सुद्धा ट्रू आहे की फॉल्स आहे, म्हणजे हे सुद्धा तुमचं पुन्हा एकदा स्टेटमेंट तयार होणार नाहीये. हाऊ आर यू एक्झाम्पल आपण पाहिलं तर हाऊ आर यू मध्ये कसं आलं पाहिजे, इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन मार्क आला एंडिंगला, म्हणजे हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. तर हे सुद्धा तुम्हाला काही सुद्धा डिक्लेअर करून देत नाहीये की हे जे काही सेंटेन्स आहे ते ट्रू आहे किंवा फॉल्स आहे. डिक्लेअर करत नाहीये म्हणून हे सुद्धा सेंटेन्स स्टेटमेंट तयार होणार नाहीये. मग स्टेटमेंटचे काही एक्झाम्पल पाहूयात आपण. सन इज अ स्टार. जर का हे आपण सेंटेन्स घेतलं तर स्टेटमेंट तयार होतंय का, तर सूर्य हा तारा आहे. बरोबर, तिथं म्हणते ना आहे काहीतरी, हे एक तर असेल किंवा नसेल. कोण, सूर्य हा तारा असेल किंवा नसेल, म्हणजे इथून ते ट्रू किंवा फॉल्स आहे आपण असं मेन्शन करू शकतो की हे बाबा सेंटेन्स ट्रू आहे किंवा फॉल्स आहे, म्हणून हे डिक्लेअर करतंय म्हणून हे स्टेटमेंट तयार झालं. नंतर आपण आत्ताच्या घडीमध्ये पाहिलं की सर्व जगामध्ये कोरोनाचा फैलाव झालेला आहे. तर या ठिकाणी कोरोना इज बॅक्टेरिया असं आपण हे सेंटेन्स बोललो. तर हा जो काही सेंटेन्स आहे तो स्टेटमेंट होऊ शकतो का, तर या ठिकाणी हा जो काही सेंटेन्स आहे तो काय सांगतोय, कोरोना इज अ बॅक्टेरिया. मग तो कोरोना बॅक्टेरिया आहे का, आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोरोना हा बॅक्टेरिया नाही तर व्हायरस आहे. म्हणजे तो डिक्लेअर करतोय की तो एकतर बॅक्टेरिया आहे किंवा नाहीये. बरोबर, डिक्लेअर केलं याचा अर्थ तो स्टेटमेंट तयार होणार आहे, ट्रू किंवा फॉल्स असणार आहे. आपण पुढचं एक्झाम्पल घेतलं, सुशांत इज अ क्लेवर बॉय. तर सुशांत नावाचा आपण एखादा मुलगा घेतला असेल, तो जर का तो क्लेवर आहे असं आपण बोललो तर काही जणांच्या मते नसेल, पण म्हणजे या ठिकाणी काय झालं
समजा तो क्लिअर असेल तर हे आपण डिक्लेअर केलं ना की तो क्लिअर आहे किंवा नाहीये, ते कंडिशननुसार असणार. काही जण म्हणतील क्लिअर आहे, काही जण म्हणतील क्लिअर नाहीये. परंतु आपण काय सांगितलं, क्लिअर आहे. या ठिकाणी जर का आपण हे सांगितलं की क्लिअर बॉय आहे तर डिक्लेअर झालं की तो इथं क्लिअर आहे, म्हणजे या ठिकाणी हे ट्रू किंवा फॉल्स आहे आपल्याला मेन्शन करून देतोय, म्हणजे हे सुद्धा तुमचं सेंटेन्स स्टेटमेंट बनू शकतं. पण सुशांतच्या ऐवजी जर का मी ही असं म्हटलं, ही इज अ क्लेवर बॉय, ही म्हणजे नेमका कोण, तिथून डिक्लेअर होतंय का, याचा अर्थ हे सुद्धा तुमचं पुन्हा सेंटेन्सच राहणार आहे. तर डिक्लेअर होतंय की क्लेवर असेल नसेल, परंतु हा ही जो काही वर्ड आहे तो ओपन सेंटेन्स तयार करून देतो. ओपन सेंटेन्सचे स्टेटमेंट तयार होत नाही. पहा बरं का, तिथं जर का नेम आले तर आपण त्या ठिकाणी काय म्हणतो की त्या पर्टिक्युलर एक कोणतरी मुलगा आहे आणि तो क्लेवर असेल किंवा नसेल. पण ही म्हणल्यानंतर कोण बाबा, की मग तुमच्यातला कोणतरी घेणार का आपण, तर हे ओपन सेंटेन्स आहे आणि ओपन सेंटेन्सेस हे स्टेटमेंट आपल्याला आहे असं म्हणता येत नाहीये. तर या ठिकाणी आपण ओपन सेंटेन्सेस काल सांगितलं की ओपन सेंटेन्सेस नेमकं काय असणार आहे. फॉर एक्झाम्पल आणखी आपण सांगितलं x+3 = 5. पहा, मी जर का एक्सची व्हॅल्यू इथं 2 घेतली, एक्सच्या ठिकाणी 2 घेतलं तर आपण काय 2+3 = 5 हे इक्वेशन सॅटिस्फाय होतंय, म्हणजे या ठिकाणी x = 2 साठी हे ट्रू झालं. पण जर का मी एक्सची व्हॅल्यू चेंज केली, 3 घेतली, 3+3 6 येतोय, डावी बाजू 6 आहे, उजवी बाजू 5 आहे, लेफ्ट हँड इक्वल टू राईट हँड असं होतंय का, होत नाहीये. याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला इथं हे फॉल्स भेटते, म्हणजे इथं हे कंडिशन नुसार याची व्हॅल्यू चेंज होते आणि व्हॅल्यू चेंज होऊन पण काय होते या ठिकाणी त्याची ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा चेंज होते, कधी ट्रू येते कधी फॉल्स येते. म्हणजे हे ओपन सेंटेन्स आहे, तर ओपन सेंटेन्सेस हे स्टेटमेंट नसतात. तर पहा, ज्यावेळेस आपण ओपन सेंटेन्सेस स्टेटमेंट नाहीत असं सांगितलं तर काही आपण सेंटेन्सेस घेतले. फॉर एक्झाम्पल sin² x cos² x = 1, हे तुम्हाला माहिती आहे, हे सर्व रिअल नंबर साठी होल्ड होतं. हे तुम्ही असं म्हणणार आहात का ओपन सेंटेन्स आहे, तर एक्स हा कुठलाही रिअल नंबर का, हे मॅथमॅटिकल आयडेंटिटी आहे. तर मॅथमॅटिकल आयडेंटिटीज ह्या स्टेटमेंट असतात. या ठिकाणी हा ओपन सेंटेन्स नाहीये तर स्टेटमेंट आहे, आणि या ठिकाणी ही मॅथमॅटिकल आयडेंटिटी कुठली जरी घेतली आपण तर ती ऑलवेज स्टेटमेंट राहणार आहे. मग या ठिकाणी ज्यावेळेस आपण स्टेटमेंट राहणार आहे असं सांगितलं तर त्याच्या पुढे स्टेटमेंटचे त्यांनी काही नवीन प्रकार पाडलेत. मग स्टेटमेंटचे नवीन प्रकार कसे पाडलेले ते आपण पाहूयात. ठीक आहे, तर स्टेटमेंट ही जी काही कन्सेप्ट आहे आपल्याला क्लिअर झाली असेल. ज्यांना कोणाला स्टेटमेंट ही जी काही कन्सेप्ट आहे किंवा डेफिनेशन आहे क्लिअर झाली नसेल तर त्यांनी पुन्हा एकदा कमेंटमध्ये सांगा की आम्हाला स्टेटमेंटची डेफिनेशन क्लिअर करून द्या, आपण नंतर पुन्हा तरी डेफिनेशन क्लिअर करून देऊयात. आता स्टेटमेंट आपण पाहिलं, काय सांगितलं, स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे तर त्या ठिकाणी स्टेटमेंटचे पण त्यांनी टाईप सांगितले, जसं की आपण सेंटेन्सेसचे टाईप सांगितलं तसं स्टेटमेंटचे टाईप्स आहेत. परंतु त्या स्टेटमेंटचे टाईप्स पाहण्याच्या आधी आपल्याला एक कन्सेप्ट पाहावी लागणार आहे, ती कन्सेप्ट आहे लॉजिकल कनेक्टिव्ह. तर लॉजिकल कनेक्टिव्ह कोणाला म्हणायचं, तर हे सिम्बॉल असणार आहेत. पहा, ज्यावेळेस आपण स्टेटमेंट घेतले तर त्या स्टेटमेंटला जोडणाऱ्या सिम्बॉलला हा एक सिम्बॉल आहे, हा दुसरा सिम्बॉल आहे, हा तिसरा सिम्बॉल आहे, असे जे काही सिम्बॉल आहेत मग कोणाला जोडतायत तर स्टेटमेंटला जोडणाऱ्या सिम्बॉलला आपण बोलणार आहोत लॉजिकल कनेक्टिव्ह. मग या ठिकाणी जर का आपण पहिला सिम्बॉल पाहिला तर हा कंजक्शनचा आहे, हा दुसरा सिम्बॉल डिस्जंक्शनचा आहे, हा इम्प्लिकेशनचा, हा डबल एरो आहे डबल इम्प्लिकेशनचा, आणि हा निगेशनचा. तर या ठिकाणी पहा, आता कंपाऊंड स्टेटमेंटची आपण डेफिनेशन पाहूयात. लॉजिकल कनेक्टिव्हची डेफिनेशन तुम्हाला क्लिअर झाली असावी. तर आपण अशा सिम्बॉलला लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणतो की जे 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमेंटला जोडणार आहेत. आणि आपण यापूर्वीच्या लेक्चरला असंही पाहिलं होतं की जर का स्टेटमेंट आहे तर स्टेटमेंट हे आपण स्मॉल लेटरने आपण डिनोट करणार आहोत. स्मॉल लेटर P, स्मॉल लेटर Q, R, S वगैरे या फॉर्मॅटमध्ये आपण ते डिनोट करणार आहोत. तर या ठिकाणी सन इज अ स्टार हे आपलं स्टेटमेंट आपल्याला माहिती आहे डिक्लेअर करते, तर मी P ने डिनोट केला. सेकंड एक्झाम्पल घेतलं कोरोना इज अ बॅक्टेरिया, तर या ठिकाणी हे सुद्धा डिक्लेअर करते, म्हणजे स्टेटमेंट आहे डिनोट केलं Q ने. तर आपण काय म्हणलं की 2 किंवा 2 पेक्षा जास्ती स्टेटमेंटला जोडणाऱ्या लॉजिकल सिम्बॉलला लॉजिकल कनेक्टिव्ह असं म्हणतो. या ठिकाणी आता ज्यावेळेस मी लॉजिकल कनेक्टिव्ह वापरून 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट जोडले तर तयार होणाऱ्या नवीन स्टेटमेंटला कंपाऊंड स्टेटमेंट असं बोलायचं. पहा, याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. काय सांगितलं आपण की जे काही स्टेटमेंट आहेत 2 किंवा 2 पेक्षा जास्ती त्यांना जोडणारे जे काही सिम्बॉल आहे त्या सिम्बॉलला म्हणायचं लॉजिकल कनेक्टिव्ह. आणि ज्यावेळेस आपण ते सिम्बॉल वापरून 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट जोडले तर तयार होणाऱ्या नवीन स्टेटमेंटला बोलणारे कंपाऊंड स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल पहा, हे पहिलं स्टेटमेंट आहे, तर मी लिहितो सन इज अ स्टार,
आणि त्याच वेळेस मला दुसरं सांगायचं आहे, तर अँड हा वर्ड यूज केला मी, सन इज अ स्टार अँड कोरोना इज बॅक्टेरिया. तर पहा, हे पहिलं स्टेटमेंट होतं सन इज स्टार, दुसरं होतं कोरोना इज बॅक्टेरिया. तर हे दोन्ही पण स्टेटमेंट मी काय केलं, अँड या वर्डने जोडलं, बरोबर. त्या ठिकाणी अँड हा जो काही वर्ड आहे पण तो या सिम्बॉलने दाखवतो. मग ज्यावेळेस हे दोन स्टेटमेंट मी अशा वर्डने जोडलं, तर त्या वर्ड्स किंवा ग्रुप ऑफ वर्डला सुद्धा आपण लॉजिकल कनेक्टिव्ह असं म्हणतो. काय म्हटलं इथं पुन्हा एकदा नवीन सांगितलं मी की त्याचं सिम्बॉल तर आहेतच, पण या ठिकाणी वर्ड अँड हा एक वर्ड आहे. तर वर्ड किंवा ग्रुप ऑफ वर्डने ज्यावेळेस दोन, हा पहिला स्टेटमेंट आहे, हा दुसरा स्टेटमेंट आहे, दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्टेटमेंट आपण जोडू, तर त्या वर्डला किंवा ग्रुप ऑफ वर्डला सुद्धा आपण लॉजिकल कनेक्टिव्ह असं बोलणार आहोत. मग मी काय केलं, दोन स्टेटमेंट घेतले, त्यांना याने जोडलं, तर हे आपलं नवीन स्टेटमेंट झालं. मग नवीन स्टेटमेंट काय आहे, सन इज अ स्टार अँड कोरोना इज अ बॅक्टेरिया. हे नवीन स्टेटमेंट आहे पूर्ण. या नवीन स्टेटमेंटला आपण काय बोलणार आहोत, तर कंपाऊंड स्टेटमेंट. पण अँडच्या ऐवजी मी ऑर वापरू शकतो, सन इज स्टार ऑर कोरोना इज अ बॅक्टेरिया. इथं ह्याचा मिनिंग लागावा असा काही नियम नाहीये, तर त्या ठिकाणी आपण ते वापरत जायचं. इथं असं म्हणू शकतो, इफ सन इज अ स्टार, पहा इथं काय बोललं मी, इफ सन इज अ स्टार देन कोरोना इज अ बॅक्टेरिया. काय संबंध लागतोय का, सूर्य तारा आहे, तर जर का सूर्य तारा आहे तर कोरोना बॅक्टेरिया, याचा काही एकमेकाशी संबंध नाहीये, तरी सुद्धा आपण काय म्हणतोय, जर का असे काही लॉजिकल कनेक्टिव्ह जोडले, तर त्या नवीन स्टेटमेंटला कंपाऊंड स्टेटमेंट. आपल्या डोक्यामध्ये असं कसं काय पॉसिबल आहे, असं येऊ शकतं, तर त्याचा काही संबंध नाहीये, फक्त आपल्याला लॉजिक त्यापडच नावच आहे मॅथमॅटिकल लॉजिक, फक्त लॉजिक लावून नवीन काहीतरी डेव्हलप करायचंय. या ठिकाणी इफ वापरलं. आता कधी कधी असं पण येऊ शकतो, सन इज अ स्टार इफ अँड ओनली इफ कोरोना इज अ बॅक्टेरिया. जर का सूर्य हा तारा असेल तर कोरोना हा बॅक्टेरिया आहे. सो कोरोना हा बॅक्टेरिया आहे, जर सूर्य हा तारा असणार आहे. म्हणजे अशा फॉर्मॅटमध्ये इफ अँड ओनली, जसं जर हे असेल तर हे होणार आहे, हे असेल तर हे होणार आहे, अशा फॉर्मॅटमध्ये आपण नवीन नवीन वर्ड, अँड एक वर्ड आहे, ऑर एक वर्ड आहे, इफ देन हा एक वर्ड होता, हा एक वर्ड होता, याचा ग्रुप तयार झाला. इफ अँड ओनली इफ, इफ अँड ओनली इफ, किती वर्ड आहेत, हे 4 आहेत, तर यांचा ग्रुप तयार झाला. मग ह्या ग्रुप ऑफ वर्डला आपण लॉजिकल कनेक्टिव्ह म्हटलं. या ठिकाणी ज्या वेळेस मी अँड वर्ड वापरला, अँड, दो, एट या फॉर्मॅटचे, तर त्यावेळेस तयार होणाऱ्या त्या पहिल्या कंपाऊंड स्टेटमेंटला अँड हा वर्ड वापरला किंवा एट हा वर्ड वापरला या दोघांच्या मध्ये, तर तयार होणाऱ्या मोठ्या स्टेटमेंटला आपण बोलणार आहे कंजक्शन. ठीक आहे. अँडच्या ऐवजी ऑर वापरला तर त्या स्टेटमेंटला, म्हणजे कसं, सन इज अ स्टार अँड कोरोना इज अ बॅक्टेरिया हे स्टेटमेंट म्हणलं तर ते कंजक्शन असणार आहे. सन इज अ स्टार ऑर बोललो कोरोना इज अ बॅक्टेरिया तर ते डिसजंक्शन असणार आहे. इम्प्लिकेशन कधी असणार आहे, इफ सन इज अ स्टार देन कोरोना इज अ बॅक्टेरिया, किंवा सन इज अ स्टार ओनली इफ, इफ देनच्या ऐवजी ओनली इफ शब्द वर्ड येऊ शकतो. सन इज स्टार ओनली इफ कोरोना इज अ बॅक्टेरिया, तर त्यावेळेस त्या नवीन कंपाऊंड स्टेटमेंटला आपण इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल स्टेटमेंट असं बोलणार आहोत. नंतर नवीन काय, सन इज अ स्टार इफ अँड ओनली इफ असंही वापरतो. इफ अँड ओनली इफ हा एवढा मोठा ग्रुप ऑफ वर्ड लिहिण्याच्या ऐवजी आपण थोडक्यात मध्ये असं लिहू शकतो, इफ अँड ओनली इफ कोरोना इज अ बॅक्टेरिया. तर त्या ठिकाणी आपण काय वापरलं, इफ अँड ओनली इफ, तर त्याला म्हणायचं डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल स्टेटमेंट. पहा, कंजक्शन म्हणलं की आपण आता हा सिम्बॉल वापरायचा आहे, डिसजंक्शन म्हणलं की हा सिम्बॉल वापरायचा आहे, कंडिशनलला हा सिम्बॉल वापरायचा आहे, हा वापरतात किंवा या फॉर्मॅटचा वापरतात. बाय कंडिशनल म्हणले की दोन्ही पण, बाय बाय म्हणजे आपण तो म्हणतो दोन्हीकडे ॲरो पाहिजेत, किंवा हा सिम्बॉल वापरला जातो. तर अशा फॉर्मॅटमध्ये तुमच्या कंपाऊंड स्टेटमेंटचे हे प्रकार पडलेले आहेत. आणखी पुढे आपल्याला भरपूर प्रकार आहेत, पण सुरुवातीला एवढे प्रकार पाहिजे आहेत. याच्यामध्ये कोणाचा प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कमेंट करून सांगायचं की या ठिकाणी आम्हाला या टॉपिक समजला नाहीये, तर हा तुम्ही कव्हर करून द्या. पहा, अँड वापरला तर त्या ठिकाणी अँडचं स्पेलिंग आपल्याला माहिती आहे, कन्फ्युजन होतं कधी कधी पेपरला गेलं की नेमका कंजक्शन साठी म्हणजे अँड वापरायचा आणि हा वापरायचा किंवा हा वापरायचा हे कन्फ्युजन होईल. पण मी काय सांगतोय, अँडचं स्पेलिंग ए पासून स्टार्ट होतं, ए साईडला घेतला मी, तर कंजक्शन साठी आपण हा स्किप केला तर असा ए तयार होतो ना याच्यापासून, हा सिम्बॉल वापरायचा कंजक्शन साठी, डिसजंक्शन साठी उलटा वापरायचा, इम्प्लिकेशन साठी ॲरो वापरायचा आहे सिंगल ॲरो, डबल इम्प्लिकेशनला डबल ॲरो वापरायचा. तर अशा फॉर्मॅटमध्ये हे कंपाऊंड स्टेटमेंटचे आपले टाईप झाले. थँक्यू.